पियुषजी, संध्याकाळी कायची भाजी करू म्हटलं? सांगा ना, पटकन करून घेतो स्वयंपाक, मग उशीर होऊन जाते. लवकर लवकर करून घेतो म्हटलं. आता आपण तिकडून आलो, थकून गेलो, पटकनच करतो म्हटलं आता स्वयंपाक. घरात जे असं ते करून घे, कायची भाजी करून घे, खाऊन घेऊ रात्रीच्या रात्री, पाहू मग उद्याचं काय आहे तर. हो पियुषजी, मला तुम्हाला हे विचारायचं होतं. आपण रश्मिताईच्या सासरी गेलो तर होतो, पण त्यानं काय विचार केला असं काय माहीत. अजूनपर्यंत त्याचा फोनही नाही आला. काय निरोप देतात तर ते, आणि काय होऊन राहिलं असन, काय बोलून राहिले असन. आता त्यानं निरोप द्यायला नाही पाहिजे होता काय. आता रश्मिताईचे सासरे तर आलेही असन, त्याचं बोलणं झालंही असन, आणि काय बोललं असन काय नाही, तर आता निरोप द्यायला पाहिजे होता त्यानं. हो ना, मलाही तोच विचार येऊन राहिला. काय विचार करते ते लोक काय माहीत. आता ह्या पोरीचं काय होते तर. आता एवढी गलती अंगात येऊन गेली, तिच्या अंगात आले, पण चांगला निर्णय घ्यायला पाहिजे ते नाही. आता एक वेळ संधी हिलाही द्यायला पाहिजे ना. आता हिच्याही मनात परिवर्तन झालं, नाही तर कसं होईन ते, मग लस वाईट काम होऊन जाईल. आई, ते रश्मी वहिनीचे इच्छे दादा आणि वहिनी आले होते, तर ते सांगितलं नाही काय बाबाले? वरून जेवून सांगतो म्हटलं, तर ते बाबा गरम होते काल. ते वावरात काहीतरी झालं म्हणते, बाईनं काम नाही केलं म्हणते बरोबर, त्याच्यावरून थोडासा वाद झाला म्हणते वावरात. ते बाबाला गरम होते काल. आता म्हटलं येईल आता बोलन तर हे काही समजणार नाही आहे, मग जास्त गोष्ट होऊन गेली असती, आणि त्यानं नाहीच म्हणून दिलं असतं, मग काय केलं असतं. म्हणून नाही काय तो वेळ जाऊ दिला. आता ते बाबा येईन ना, तर पहिन त्याचा स्वभाव कसा आहे कसा नाही, आणि त्याचा मूड चांगला राहिला तर मग बोलतो मी या विषयावर. तसं बोलायला नाही पुरण ना, ते तर मग बोलन काही आणि होईन काही नसून गोष्ट होऊन जाईन ते. पण हवं आई, दादा काय म्हणते तर, रुपया दादा काय म्हणते, आणतो म्हणते का वहिनीले? अहो बाई, तुझ्या दादाचं तर पूर्ण मन होतं तिला आणाले, पण तिनं करीनच असे केले होते ना का, त्याचंही मन मग पलटून गेलं होतं. पण आता ते राधिका आली तर त्याचं मन वाटून राहिलं का नाही, म्हणते आई म्हणते एखादी संधी देऊन पाहू म्हणते. आता एवढा दिवस वाट पाहिली म्हणते, तर अजून एक वेळा, नाही तर असं होऊन जाईल म्हणते आपण रागा उलट सुलट निर्णय घेऊन घेऊ. तर आता म्हटलं याचं मन आहे तर अजून एक संधी देऊन पाव, आणि मग काय ते जमलं नाही तर मग पाहू समोर काय होते तर. आई, बाबा आले वाटते, आता बोलून घे तू, नाही तर अजून मग उशीर होऊन जाईल. मग बाबाचा मूड कसा राहते कसा नाही, मग अजून ठेवून जाईन आज. आणि ते तिकडे वाट पाहून राहिले असेल ना का काय म्हणते काय नाही. तू आज बोलूनच घे, मी जातो तिकडे, नाही तर मग अजून बाबा मयावरच कातवल. कारण की त्यानं मला गमछा धुवायला लावला होता, आणि तो नाही काय मी धुतलाच नाही, तो तसाच पडलाय. मी पहिले तो धुवून टाकून देतो, त्यापर्यंत तू बोल बाबाशी. हे पाय, असं काम आहे तुझं. सांगितलं होतं तर तेव्हाच करून द्यायला पाहिजे होतं ना. तुला तर माहित आहे तेले सगळं वेळेवर पाहिजे. जाय पटकीने लवकर धुवून टाकून दे, मी इथं बसून ठेवतो तेले, नाही तर तेले माहीत झालं ना त्या धुतलं नाही म्हणून तर अजून राग म्हणते. जाय लवकर टाकून दे धुवून. हो आई, हो आत्ताच टाकतो ना. हो आले काय तुम्ही? कुठला वेळ लावला, कुठे अटकले होते? कुठं अटकणार आहे, इथंच बसलो होतो मित्राजवळ. म्हटलं तिकडून आलो वावरातून तर बसून गेलो. मग सांग ना, काय म्हणून राहिली होती तर, वाट पाहून राहिली होती काय माहिती तू? मला ना तुमच्यासोबत बोलायचं होतं. तुम्ही बसा बरं पहिले, मग मी बोलतो. बरं बरं, असं काय बोलायचं आहे तुले? बोललं तर. पहिले बसा तर खरी निवांतपणे बसा तुम्ही पहिले. त्या माय बहीण अशी कोणती गोष्ट आहे का एवढं बसा गिसाले लावून राहिली मले? पैसे गिसे तरी मागत मले? आताच तर दिले होते पैसे. बोल ना, काय बोलून राहिली तर? रुपयाचे बाबा, रुपयाचा काय विचार केला म्हटलं? रुपयाचा कायचा विचार आहे आता? आता त्याची बायको म्हणते काय येत नाही, तर काय तिला जबरदस्तीनं आणतं काय, सांग तू. आता काय राहिलं शेवटी आपल्याजवळ पर्याय. आता त्या दिवशीच तर बसून आपण विचार केला होता का घटस्फोट घेऊन घेऊ म्हणून दोघांचा. आता मी एखाद्याला वकिलाला बोलवतो, नोटीस बनवतो आणि पाठवून देतो तिथं रुपयाच्या सासरी. आणि काय म्हणते तर पाहतो मग, लवकरात लवकर करून द्या म्हणून. मग पोराचं इकडे दुसरीकडे पाहू ना आपण. आपल्या पोराले ना भेटती थोडी नाही. याच्या पहिले आपल्या पोराले किती पोरीची लाईन लागली होती, पण ते पोरगी पसंत आली होती रुपयाच्या, म्हणून आपण तिथं बसलो. आणि आपल्या घरी कायची कमी आहे, लय पोरी भेटते, काही विचार नको करू तू. मस्त पोरी भेटते, तिच्यापेक्षा चांगलं भेटते. आपल्या रुपयाला पोरी भेटत नाही तर काय होत, काय कमी आहे आपल्या इथं, आणि आपल्या पोरात काय खोट आहे? सगळं तारीफ करते म्हटलं आपल्या पोराची, तारीफ करायला. आणि एकुलतं एक पोरग, आणि एवढं सारं वैभव कोणाचं आहे? एवढी सारी प्रॉपर्टी त्याचीच आहे ना. मग कोणी देईन आपल्या पोराला पोरगी? कोणी देते? पण गोष्ट अशी झाली का काल त्या रश्मीची भावजाई आणि भाऊ आला होता आपल्या इथं. रश्मीची भाऊ आणि भावजाई इथं कायच्यासाठी? काय काम होतं त्याला इथं? आता पोरीला तर पाठवून नाही राहिले, आणि ते कायच्यासाठी आले होते? ते त्याची सुन्नी आहे का राधिका, पिंटूची बायको. तर तिच्या म्हणते मैत्रिणीचं इथं बारसं होतं म्हणते मैत्रिणीच्या घरी, तर आले होते ते इथं. तर आपली रुंजून भेटली त्याला बाजारात, तर मग रुंजून आणलं त्याला घरी, आणि मग बसले ते थोडा वेळ. तर मग ते बोलून राहिले होते म्हणे का म्हणे आता म्हणे सगळं झालं गेलं विसरून म्हणे, आणि
आणून द्या म्हणे रश्मीले म्हणे, एक वेळा संधी द्या म्हणे. आता एवढा दिवस हे केलं म्हणे, एक वेळा देऊन पहा म्हणे संधी म्हणे. आणि तुमची सुनीचे म्हणते मनात परिवर्तन झालं म्हणते, आता तेही सुधारली म्हणते. काय माहित बाप्पा सुधारली का नाही सुधारली तर, पण असे म्हणून राहिले होते तिचे भाऊ आणि भावजय. तर आता तुमच्या पोराच्या मनातही मग आता काय सांगू तुम्हाला, आता तुमच्या पोराच्याही मनात आहे ना ते बसली. वर वर म्हणते तो पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे नाही, पण म्हटलं त्याच्या मनात चांगलीच बसली आहे म्हटलं ते. आता तो म्हणते का एक वेळा संधी देऊ पाहू म्हणते. तर म्हटलं त्या बाबाला विचारतो म्हटलं पहिले तुझे बाबा काय म्हणते काय नाही, त्याच्यानंतरच विचार करू म्हटलं आपण. हा आपल्या एकट्यानं होऊन जाईन काय सांगा आता तुम्ही. आता तुमच्या पोराच्या मनात आहे का एक वेळा आणावं बा रश्मीले, मग सांगा आता काय करता तर. आता तुमच्या निर्णयावर आहे सगळं काही, तुम्ही जे म्हणाल ते. आता तुम्ही जे म्हणाल तुमच्या पलीकडे तर तो जाणार नाहीये. आता तुम्ही विचार करून खेजा काय करता तर. एक संधी द्या म्हणते त्या पोरीले. ते पोरगी म्हणा एक संधी द्यायच्या लायकीची आहे काय? हा मोठ्या सोटायचा तिला काहीच आदर नाही आहे. आदर राहिले कशी शिकवली ते ना पोरगी, एवढे तिले न्यायालय गेले, त्या पोराले मागं मागं घुमवते. हा अशी कशी पोरगी आहे पप्पा. पण जर सुधारलीच असेल तर एक संधी द्यायला काही हरकत नाही. पण तिनं जर पहिल्यासारखे केले धंदे तर मग काय करशील, अजून डोकं फोडाची पाळी येईल ना. हो ना, मी तोच विचार करून राहिली होती. पण मग एक मनात असाही विचार येते का तिच्या मनात जर परिवर्तन झालं असेल आणि खरंच ते सुधारली असेल तर एक वेळ द्यायला तिला संधी काय फरक आहे. आणि आपल्या इच्छे पोराच्या मनातून मग ते पूर्णच निघून जाईल. नाही तर मग असं होईल त्याच्या दुसऱ्या जागी करून देईन, हेही नाही निघणार मनातून आणि त्याच्यासोबत बरोबर नाही होईल जे पोरगी आपण आणू तिच्यासोबत. तर म्हणून म्हटलं एक संधी देऊनच पाहू आपण काय होते काय नाही. तर मग जसं आपल्याला पुढचं पाऊल उचलायला बरं होते. असं काय असा विचार आहे का तुझ्या आता? विचार करा लागेल मग याच्यावर. पण तेले फोन लाव तू, पण तेले असं म्हणा आम्ही नाही येत म्हणा न्यायले म्हणा, तुम्हीच आणून सोडा म्हणा तिने म्हणा. कारण की याच्या अगोदर तू गेली होती ना तिला न्यासाठी तुझ्या सुनीने, तर तिनं खाली हात पाठवलं ना आली काय ते. मग काय आपणच जाऊ काय 17 वेळा त्याच्या दरवाजावर. आणि त्या पोराला म्हण बिलकुलही जायचं नको म्हणा. आणि म्हणा तिच्या बापाले नाही तर तिच्या भावाले पाठवा म्हणा सोबत घेऊन म्हणा रश्मीले म्हणा. आणि जाऊ नका तिने आणाले. आता एवढं तिनं केलं तर एवढं तर करू शकतो ना आपण. तिला माहीत पडलं पाहिजे ना का आपण याच्यासोबत जे काही केलं तर अशाला थोडी ना सोडणार आहे हे. म्हणून म्हटलं तिच्या भावालाच फोन लाव आणि मन आणून सोडून द्या म्हणा. पाहू मग काय होते तर. चांगली राहिली तर राहिली आणि नाही राहिली तर मग आता तर जर ते गेली तर मग डायरेक्ट घटस्फोटच घेऊ. आता संधी नाही ना फंदी नाही काहीच नाही, डायरेक्ट घटस्फोट. बरं बरं, तुम्ही जे म्हणून राहिले तेही बरोबर आहे. मी लावतो तिच्या भावाला फोन, पिंटूला फोन लावतो आणि सांगतो म्हणून घेऊन येऊन जाय म्हणून तिला म्हणून. पण आणून सोडणार आहे का ते काय म्हणून असे बोलून राहिले म्हणून घरी म्हणून. हे पाय तैले म्हणा आमची हे अट आहे म्हणा का आम्ही येत नाही, तुम्हाला आणून सोडायला लागत. जर तैले पटन तर सोडा म्हणा, नाही तर राहू द्या म्हणा तिला तिथंच म्हणा. आता आम्ही काही तुमच्या दरवाजावर येत नाही म्हणा तिला न्यासाठी. आता काय 17 वेळा तेवढंच कामं करायला लावता काय म्हणा तुम्ही. येणं आणि जाणं 17 वेळा जात जाईन म्हणा तुम्ही भोई, तर 17 वेळा काय आम्ही आणायलाच येत जाऊ काय म्हणा. अशी स्पष्ट बोलतो काही नवीन नवीन घ्यायची. ते पोरगी म्हटलं नवी घ्यायच्या लायकीचीच नाहीये. पण जाऊ दे, आता आपल्याही पोराच्या मनात आहे ते, म्हणून एक वेळा संधी देऊनच पाहू मग कम समोर काय होते तर. बरं बरं, तुम्ही जसे म्हणता तसे. आणि ते मी रुंजूनला सांगितलं होतं का गमछा धुवून ठेवतो, तर तिनं ठेवला काय, धुवून घेऊन ठेवला काय. पहा बरं, हा तेले बरोबर आठवण राहते. एक एक काम बरोबर देते ना ते. आता त्या पोरीनं धुवून नाही टाकून द्यायला पाहिजे होतं काय, टाकलाय नाही. आता आता काय मी खात होते काय तो, पण सांभाळून घे तुम्ही. आता धुवूनच राहिली असेल ना ती. अहो काय विचारून राहिलो मी तुले, धुतला काय तिनं गमछा. अव धुतला असेल ना, धुतला असेल. आणि जा तुम्ही पहिला आराम करा. का गमचाच घेऊन फिरता काय, गमचा घेऊन फिराले. आता बाहेर जा तेव्हाच लागेल ना तुम्हाला तो, तेव्हापर्यंत काय रे काम आहे त्याचं. तुम्ही जा आराम करा अंदर. मी विचारतो तिला धुतला काय तर, आणि वाडा गिडाला टाकला काय तर पाहून येतो. नाही तर जा तुम्ही अंदर आराम करा, खोलीत जा आणि आरामशीर झोपा तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, येतो तिथंच. बरं बरं मी आराम करतो, आणून देतो माझ्या गमछा तिथंच. आणि जग कामही कर, मला एक प्याला पाणी आण आणि चहा आण. आणि बरं आता घुमू थकलो म्हटलं मी, आता मस्त चहा पितो आणि आराम करतो. बरं बरं, आणि तुम्ही जा तुम्ही अंदर आराम करा. मी पाणी घेऊन येतो आणि चहा घेऊन येतो. जा तुम्ही लवकरच आण तुम्ही. पहा बरं, तेले सगळं काम वेळेवर पाहिजे. पोरीलेच तर ऐकत नाही ते. हा पोरीलेच तर म्हटलं इच्छा तिथं नचाल लावते. हे आताच दे, ते आताच दे. आणि सांगा सून आली तर एवढं करते का यायचं करायला. ते तर बिचारी स्वतःच नाही करत, तर यायचं कुठं करणार आहे. आता माहीत पडून घरात येईन तर काय होते आणि काय नाही त्या घराचं. आता लावतो बाबा पिंट्याला फोन लावतो, पण पहिले यायला चहा करून देतो आणि नंतर फोन लावतो त्याला आणि सांगतो. माय बहीण घरात आलं का हिचं उतरलंच तोंड पाहून पा लागून राहिलं. काय झालं म्हणता तुले, काय झालं, काऊन अशी उभी आहे तू. अहो मी आपल्या रश्मीचा विचार करून राहिली. आता म्हटलं हे राधिका आणि पिंटू गेले होते ना रश्मीच्या सासरी. आता तिच्या सासून तर म्हटलं होतं निरोप देतो म्हणून. आता कालचाही दिवस पूर्ण केला, आजचाही दिवस चालला, त्याचा फोन नाही आला, काही नाही. आणि आला का काय माहीत. आता पिंट्याही आला सकाळपासून इकडे, तर म्हटलं जरा असं जाऊन पहा ना, पिंट्याला विचारून पहा
घेऊन आलता काय म्हणून. आता त्या रश्मीचं काही बरोबर तालजोड नाही दिसून राहिला. पोट्टीलाच विचार करू करू कशीची कशी होऊन जाऊन राहिली. आपल्याला तर काही समजून नाही राहिलं या घरात समजाले. आणि काल म्हटलं, काल तुमची वहिनी आली होती, त्याने किती बडबड केलं म्हणते, साऱ्या गावात गोष्ट पसरली म्हणते रश्मीची, का रश्मीला घटस्फोटाची नोटीस येऊन राहिली म्हणून. आणि कोणं सांगितलं कोणं माहीत गावात, कोणं बॉम्ब केली तर. तुम्ही तर सांगितलं नाही, मी नाही सांगितलं, मग सांगितलं कोणं असं गावात. बॉम्ब झाली गावात? होणारच आहे आता. ते अशा गोष्टी लपत असते काय? लपाले माहीतच होत असते. जाऊ दे, त्याचा काही लोड नको घेऊ तू. आता झाली गोष्ट म्हणून माहीत झाली, नाही झाली असती तर नाही माहीत झाली असती. पण हे गोष्ट बरोबर आहे म्हणा. मी विचारून येतो पिंटूले काय झालं काय नाही, फोन आलता का नाही आलता तो, काय माहीत काय झालं. तो मी जातो पहिले विचारून येतो. एवढी गावात बॉम्ब झाली म्हणते, पण ह्या माणूस डोक्यावर घेतच नाही आपली गोष्ट. आपल्याला तर असं समजते का जसं काही विचारूच नका. आता बॉम्ब कोयली कोण असन. मला तर याच्या सुनीचाच शॉक येऊन राहिला, कारण की याची सुनच निघाली त्याच्या घराच्या बाहेर. बाकी कोण सांगणार आहे? कोणाला एवढी फुरसत आहे? याच्या सुनीनच केली असेल सारी गावाभरात बदनामी. तिलेच माझी पोरगी चांगली वाटत नाही, एक डोळाही चांगली नाही वाटत तिला माझी पोरगी. तिच्याच मनात असन ना. आता तिला मनासारखीच गोष्ट भेटली, केली असन, पेरून राहिली असन साऱ्या गावात जाऊन जाऊन. आता हे माझ्या बहिणीचंही काय होते काय माहीत. पिंट्या, अरे बाबा तुम्ही बसा ना, या बसा. अरे पिंट्या, मी म्हणून राहिलो होतो, आला होता काय फोन? रश्मीच्या सासरमधून फोन आला होता काय? कोण फोन घेऊन केला होता काय? कुठं बाबा, तोच तर विचार करून राहिलो, बसलो होतो मी. म्हटलं फोन नाही आला ना, काही नाही आला म्हटलं, तोच विचार करून राहिलो होतो. आता राधिका आणि मी त्याच गोष्टीवर बोलून राहिलो होतो. त्याचा फोन नाही आला ना, काही नाही आला. कालपासून आलो इथं, फोन नाही आला. आजचाही दिवस पूर्ण चालला तर फोन नाही आला. काय माहिती ना काय विचार केला आणि काय नाही. तर फोन कोणाचा आला बाबा? ह्या तर रुपेशरावचा नंबर दिसून राहिला. फोन केला वाटते त्यानं. अरे उचल ना, उचल लवकर. काय म्हणून राहिले तर लवकर उचल. हो हो हो. हॅलो हॅलो, पियुष आहे काय? बाबा, रश्मीच्या सासूचा वय वाटते. रश्मीच्या सासूनं केला वाटते. पहिले बोलून घे तू, मग मला सांगतो. पहिले बोलून घे. मी म्हणून राहिली, रुपयाची आई बोलून राहिली मी. नमस्कार नमस्कार, बोला ना. मी काय म्हणून राहिली होती, जे काही आपली गोष्ट झाली नाही तर त्याविषयी बोलायचं होतं म्हटलं. तर ते बाबाला फोन लावला तर तिचा काही फोन लागून नाही राहिला, म्हणून म्हटलं तुलाच लावतो म्हटलं फोन म्हटलं. तर त्याच विषयी बोलायचं होतं. बोला ना, तर बोला ना. पियुष, फोन असा लावला की आपलं त्या दिवशी बोलणं झालं ना, तुम्ही इथं आले होते तर त्याविषयी मी रुपयाच्या बाबासोबत बोलली. तर त्याचं असं मत आहे, म्हणजे आमचं सगळीचं असं मत आहे का तू नाही तर तुझे बाबा कोणी तिले रश्मीला इथं आणून सोडून द्या, कारण की ना सगळे कामात व्यस्त आहे, येणं काही होत नाही. तर आता गोष्ट झालीच आहे म्हटलं, तर आणून सोडून द्या. नाही तर मग ते कसं होईल, अजून गोष्ट पुराणी होऊन जाईल, तर मग अजून ढकलला जाईल. तर म्हटलं आता यायला काही फुरसत आहे नाही, त्याला रुपयाला काम आहे आणि रुपयाच्या बाबाचंही वावरात काम आहे. तर म्हटलं तुमच्या दोघातून कोणी तिला आणून सोडून द्या. तर काय विचार आहे मग? विचार करा आणि मग फोन लाव बाबू. आम्हाला काय म्हणतो तू? तुम्ही कोणीच नाही येणार आहे का तिला न्यासाठी? अरे पियुष, आम्ही आलो असतो, पण कसं आहे, आता मला कोणी ना कोणी आणणार पाहिजे ना. आता त्या रुपयाचे काम चालू आहे आणि रुपयाच्या बाबाचे काम चालू आहे, तर त्याला काही फुरसत आहे नाही म्हणते, म्हणून म्हटलं नाही तर आलो असतो न्यासाठी. असं बरं ठीक आहे ना. मग सोडतो ना, मीच आणून सोडन. तुम्ही काही काळजी नका करू, मीच सोडतो आणून. बाकी काय बाकी कसं काय? बरोबर आहे, चांगलं चालू आहे? हो, सगळं चांगलं चालू आहे. तेच सांगायचं होतं. बरं ठेवतो मी. हो हो. काय झालं रे पिंट्या, एवढा विचारात काहून नाही तू? काय म्हटलं त्यानं असं? काय म्हटलं, काय निरोप दिला सांगतो खरी? बाबा, रश्मीच्या सासूचा फोन होता. आता आम्ही गेलो होतो ना, ते तर काही मानायला तयारच नव्हते. तर त्याला म्हटलं होतं आम्ही एक संधी द्या म्हणून, तर त्यानं विचार केला वाटते. पण आता ते अडले आहे बाबा. अडले आहे? कोणत्या गोष्टीवर अडले आहे ते? स्पष्ट बोलणं लेका, का बीपी वाढवतो मग? अहो बाबा, ते म्हणते रश्मीला म्हणते एक संधी द्यायला तयार आहे म्हणते. पण त्याचं असं मत आहे का म्हणते आपल्या दोघांपैकी कोणी तिला आणून सोडा म्हणते तिथं. म्हणजे रश्मीच्या सासरी आपल्या दोघांपैकी कोणाला घेऊन जा लागन रश्मीले. काहून थेनी येऊन राहिले का न्यासाठी? नाही, त्याला वेळ नाही आहे म्हणते, फुरसत नाही आहे म्हणते त्याला म्हणते. सांगा मग कसं काय करतात? आता मी आता म्हणून दिलं त्याला का मी आणून सोडतो म्हणून, पण सांगा आता तुम्ही. त्या माय बहीण आली, तेच गोष्ट आली. आता हे तिथून आपल्या मनानं आली होती ना, मग त्याचंही मन असं का स्वतःचीच म्हणून आता ते घरी. आता पाय बरं, आता किती बेकार वाटन. हे असं केलं तर म्हणून जबरदस्तीनंच आणून सोडलं म्हणून. काय करतात बाबा मग सांगा आता तुम्हीच. आता मग असं अडल्या राहिलं ना, त्या पुरीचा संसार बरबाद होऊन जाईल ना. आता केलं, चुकी तिची आहे, ती एक वेळ आपल्याला नमती घ्याच लागन.
हां तुम्ही नका जाऊ. तुम्ही जाईन तर असं वाटन का बापानं जबरदस्तीनंच सोडलं का बा म्हणून. मीच जातो आणि मी सोडून येतो तिले. काय म्हणता तुम्ही? पण एक वेळा रश्मीले आणि आईले सांगून द्या, नाही तर मग अजून गोष्ट वाढून जाईल. काय म्हणता, असा माझा विचार आहे. तुम्ही सांगा आता. बरं बरं जाऊ दे ना, काय करता आता. एक वेळा नमती घ्याच लागत. मी तुझ्या आईसोबतही बोलतो आणि रश्मीलाही सांगतो. पाय मग तू कसं करायचं आहे तर तुले. हा मित्रांनो, असं राहते. आपल्या मनानं पोरी आपली जिंदगी बरबाद करून ठेवते म्हटलं. आता तिथून तन येऊन तर गेली होती, पण आता सोडायच्या वेळेस किती विचार आहे पहा बरं. सगळा विचार घरच्या लोकांना येते, काय करावं आणि कसं करावं. आजकालच्या पोरी आपल्या मनानं एवढे मोठे मोठे पाऊल उचलून घेते आणि विचारात घरचीले पाळून टाकते. अशी आहे मग बाप्पा आमची कहाणी. आणि जर तुम्हाला आमची कहाणी आवडत असेल तर आम्हाला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आता आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता आपण उद्या भेटू, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.